धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रगती पॅनलचा दणदणीत विजय। सर्व 13 जागांवर विजय मिळवत एकच जल्लोष। दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8 ते 4 दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडली। तर सलग दुसऱ्या दिवशी 21 एप्रिल 2025 रोजी आज जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणूक पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल धुळे शहरातील क्युमाइन क्लब समोर असलेल्या कोतवाल भवन येथील सभागृहात देण्यात आला। या निवडणुकीत अगोदरच 3 जागा या बिनविरोध होत्या, तर 13 जागांसाठी सदर निवडणूक प्रक्रिया पार पडली। यावेळेस प्रगती पॅनलच्या विरोधात अपक्ष 3 उमेदवार उभे होते। तर या निवडणुकीत 13 जागांवर दणदणीत विजय मिळवत प्रगती पॅनलचा विजय झाला। यावेळेस कोतवाल भवन समोर आवारात मोठा जल्लोष, डीजेच्या तालावर नाचत गाजत सर्व सभासदांनी नवनिर्वाचित संचालकांनी या ठिकाणी एकच जल्लोष व्यक्त केला। तर गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रगती पॅनलच्या माध्यमातून गटनेते पीटी भामरे, डी.ए. पाटील आदी सर्व मान्यवरांच्या प्रमुख मार्गदर्शनात सदर या ठिकाणी प्रगती पॅनलच्या माध्यमातून सभासदांच्या हिताचे निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात आले होते। सभासदांच्या हिताचे निर्णय त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या होत्या, त्यामुळेच सदर प्रगती पॅनलचा पुन्हा एकदा आपले वर्चस्व निर्माण केले असून येत्या काळात देखील प्रगती पॅनलच्या माध्यमातून सर्व सभासदांना विचारात घेऊन येत्या काळात देखील सभासद हिताचे निर्णय घेण्यात येतील असा विश्वास या ठिकाणी गटनेते डी.ए. पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। यावेळी या निवडणुकीत सर्वसाधारण गटातून प्रवीण वासुदेव कुमावत, भरत गुलाब देसले, धनराज अभिमान पाटील, महेंद्र बाडू पाटील, संजय कुमार दगा पाटील, अविनाश सोमा बैसाने, उज्ज्वल भटू भामरे, कल्पेश रघुनाथ माडी, सुशील पोपटराव सोनवणे, भाग्यश्री कोमलसिंग सोलंकी हे सर्वसाधारण गटातून निवडून आले। तर महिला राखीव गटातून गौरी प्रकाश बेहरे, मनीषा राधेश्याम सोनवणे व इतर मागासवर्गीय प्रवर्गातून सुधीर भटू भामरे हे उमेदवार या ठिकाणी संचालकपदी निवडून आले असून या ठिकाणी सर्व 13च्या 13 जागा प्रगती पॅनलच्या निवडून आल्याने या ठिकाणी एकच जल्लोष व्यक्त करण्यात आला। तर या निवडणूक कार्यक्रमासाठी उपनिबंधक धुळे कार्यालयाचे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले।